कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई काय झालंय? वा, जे करायचे ते सगळं करून झाले आणि वर विचारते काय झालं म्हणून। पण तुझी खेळी संपली आता अपर्णा। खेळी? कसली खेळी ताई, तुम्ही काय बोलताय? अमोल तुझ्या बरोबर आहे ना? हो। मग त्याला का नाही घेऊन आलीस ग त्या दिवशी? आणि आजवर एकदाही भाऊजींना का भेटू दिलं नाहीस त्याला? किती आतल्या गाठीचेस ग अपर्णा तू। मुद्दा कोण तू लांब ठेवलंस ना आम्हाला अमोल पासून। अय्यो, असं अजिबात नाहीये। असंच आहे अपर्णा। अगं मला चांगलं माहितीये ना, पण बास हा, खरंच बास आता। अमोलने तुझ्या बरोबर साजरा केलेला हा शेवटचा वाढदिवस असणार आहे। ताई अहो, तुम्ही काय बोलताय? हो, अर्जुन भाऊजी येतात ते तिकडे आणि ते अमोलला घेऊन येतील याची खात्रीच आहे मला। आणि तुला पण ना अपर्णा असंच पाहिजे। 7 वर्ष तोडलंस ना तू त्याला आमच्यापासून आणि आता अशी वागतेस। अगं तुला नातेवाईक म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते मला। किती उलट्या काळजाची निघालीस बघ तू। पण ना तुझ्या पापाचा गडा भरलाय आता। अमोल पण तुझ्यापासून दुरावणार आणि भाऊजी सुद्धा कायमचे। हॅलो ताई, हॅलो ताई, मी काय काय झालं? मला रुपाली ताईंचा फोन आलेला। रुपाली ताई? माझ्या मोठ्या जाऊबाई त्या खूप वाईट बोलल्या ग माझ्याशी, खूप। पण असं का हो वंस? त्या म्हणाले की अमोल आणि अर्जुन दोघेही माझ्यापासून दुरावणार आहेत। अरे वा, एकदम माझ्या कामाची दिसते की बाई। पण वंसा, असं कोण बोलतं का? खूप वाईट बोलले। मला म्हणाल्या अमोलचा हा शेवटचा वाढदिवस असणार आहे तुझ्यासोबतचा, कारण अर्जुन त्याला घ्यायला येत। अर्जुन घ्यायला येतोय। आता काय करावं बाई? हे ना बाबू पण गेले सामान आणायला। अहो वंस थांबा की। अशी काय रुपाली ताई जिने वंसाच्या डोळ्यात पाणी आणलं? अरे वा, काय माणूस जोडून दिलाय वंस तुम्ही मला। रुपाली ताई, आता लवकरच भेटावं लागणार आहे आपल्याला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।